ओम श्री शनेश्वराय नमः. आणि समोरच महादेवाचं मंदिर. परिसर बघू शकता आजूबाजूचा. तर भूमिस्पतेश्वर हर हर महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तर झालंय मित्रांनो आपलं दर्शन. आणि रवी भाऊ पण ते बघा तिकडं आहेत, येत आहेत. तर चला जाऊया. आपला पुढचा प्रवास करायचा आहे भरपूर लांबचा. वेळ नको वाया घालवायला. दरवाजा लावून घ्या. चलो आपली गाडी तिकडे समोर आहे. निघूया आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. कसं वाटलं दर्शन? एकदा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि श्री शनेश्वराय नमः हे पण लिहायला विसरू नका. बघू शकता पुन्हा एकदा. तर चलो हे बघा महापा हे कसं डिझाईन केलंय शंकराच्या याच्यासारखं. चलो झालंय आपलं दर्शन आणि आपण आता निघालोय पुढे. तर कसं वाटलं दर्शन कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर ब्लॉग थोडे उशिरा येतील कारण भरपूर असं शूट होतंय कारण आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात. जास्तीत जास्त गोष्टी त्यामध्ये ॲड झालेल्या असतात. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा. असं म्हणजे एकाच ठिकाणी जास्त वेळ न दाखवता भरपूर प्रत्येक ठिकाणची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणं एवढाच प्रयत्न असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू. बघू शकताय मित्रांनो रायपूर समोर 90 किलोमीटर आणि बलोदा बाजार 10 किलोमीटर. तर आपण बलोदा बाजारच्या जवळ आहे आणि इकडूनच बाहेर जाणार आहे डायरेक्ट बॉर्डरपर्यंत. तर हा रोड तुम्हाला म्हणजे लक्षात येईल जेव्हा आपण जसं जसं पुढे जाऊ. आणि हे सगळे इलेक्शनचे चेकपोस्ट आहेत त्यामुळं डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर ठेवा. गाडीचे डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवा. टीपी वगैरे असेल तर ते क्लिअर ठेवा जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि नाहीतर काही जरी नसेल तर गाडी खोलून दाखवायला सांगतात तर बिनधास्त खोलत जावा. कारण हे इलेक्शन कमिशनची माणसं असतात. त्यांच्याबरोबर एक पोलीस अधिकारी पण असतो. तर काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जे बॉर्डरचे चेकपोस्ट आहेत तिथे तुम्हाला ते एंट्री वगैरेचा ताप जास्त असतो. या चेकपोस्टला नाही होत. तर चला जाऊ आता बलोदा बाजार. आणि समोरच एक ट्रकचा ॲक्सिडेंट झाला आहे. आता दाखवतो एकदम जवळून. तर लय भयंकर असा ॲक्सिडेंट आहे. हे बघा म्हणजे ड्रायव्हर नसेलच वाचला. एवढा खतरनाक झाला. एवढा खतरनाक आहे का. आणि तो ज्या ट्रकला धडकलाय त्याची पण अवस्था तशीच आहे. म्हणजे दोन्ही ट्रकची समोर समोर धडक झालेली आहे. तर पाहिलं किती खतरनाक असं ऍक्सिडेंट. तर हे आहे मित्रांनो बलोदा बाजार आणि आपल्याला सरळ सरळच जायचंय. बघू शकताय भरपूर अशी मोठी बाजारपेठ आहे यांची. सगळ्याच गोष्टी भेटत आहेत. 2 व्हीलर 4 व्हीलर कार टेम्पो ट्रक सगळं आहे. त्याचबरोबर छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी पण अवेलेबल आहेत. जिल्हा असेल आय थिंक. मेन चौक. आणि आपल्याला जायचं इथूनही सरळ. हा लेफ्ट जो जातो तो जातो रायपूरला आणि आपण जाणार सरळ. लेफ्ट साईडला दिसलं खूप मोठा असा अंबुजाचा प्लांट आहे. म्हणजे जे सिमेंट अंबुजा सिमेंटचं आहे ते. आणि हे आहे मंदिर. तर जवळून दिसेल. तर इथे गेल्यानंतर पुढे भरपूर असं मोठं मंदिर आहे. हे बघू शकताय. तर मित्रांनो आता तुम्ही अंबुजाची फॅक्टरी अंबुजा सिमेंटची आणि त्याचबरोबर ते मंदिर पाहिलं असेल. तर बलोदा बाजार पण चांगलं डेव्हलप आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे म्हणून. आणि आपण काही काही ठिकाणी पाहिलं असेल की पूर्ण असा जंगलाचा प्रदेश तिथं काहीच नाही. म्हणजे एवढा बेकार अवस्था की रस्त्याची पण सुद्धा एकदम वाईट. तर म्हणजे यांच्याकडे खनिज संपत्ती किंवा लोखंड इंडस्ट्री हे मोठ्या प्रमाणात आहे छत्तीसगडमध्ये. आणि
त्यामुळे भरपूर असं डेव्हलपमेंट बऱ्याच ठिकाणी झालं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर एकदम असं तो नक्षलवादी एरिया पाहिला असेल तिकडं म्हणजे एकदम मागास. त्याचबरोबर आपण काही गावांमधून आलो तिकडं ते पण अशी एकदम मागास होती. तर म्हणजे याच्यातून असं समजतं की काही ठराविकच घटक सुधारित होत चालले आणि जे मागास आहे ते पूर्ण मागासच राहिलेले आहे. म्हणजे असं जाणून येतं. आपल्याकडे पण तसंच आहे, बट तरी पण लक्षात आलं म्हणून सांगितलं. तर चला आता डायरेक्टली जाऊया आपण आहे ना बॉर्डरपर्यंत जाऊया, कारण ना भरपूर लांबचा पल्ला आहे. अजूनही 150 ते 200 किलोमीटर बॉर्डर असू शकते. कारण आपण जे एक लोकेशन लावलं आहे ते 147 किलोमीटर आहे. तिथून पुढं बॉर्डर आहे. डायरेक्ट बॉर्डरपाशी काट्यापाशीच निघणार आहे, चेकपोस्टपाशी निघणार आहे. तर पोचू आता डायरेक्टली तिथे. तर पोचलोय सिमगामध्ये आणि त्या समोरच्या चौकातून आपण राईट घेऊन जाणार आहे. समोरचा एक व्ह्यू बघा, असा पाणी, असा ब्रिज, केटी. गावाकडे आल्यासारखं वाटतं की नाही. पोरं आंघोळ करतात, आपण अशीच आंघोळ केली आज. आणि परत इथं एक छोटस मंदिर. जय श्रीराम. तर मित्रांनो, आपण बलोदा बाजारवरतून निघालो होतो आता खैरागडच्या रोडला. तर खैरागडवरतून आपण महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवरती डायरेक्टली जाता येतं, चेकपोस्ट तिथे. त्यामुळे तुमचा प्रवास हा कमीत कमी टोलच्या खर्चात होऊ शकतो. फक्त रस्ता थोडा खराब आहे त्यामुळे थोडा टायमिंग वाढू शकतो. बाकी टोलचा टोटल खर्च वाचतो. एक 300 ते 400 रुपये तुमच्या टोलला जाऊ शकतात. कारण जर तुम्ही मेन रोडने आलात तर मेन रोडला तुम्हाला भरपूर असा टोल लागेल. बट या रोडने जर आला तर तुमचा टोल टोटली वाचू शकतो. सिंगल रोड आहे, सिंगल आहे, डबल आहे. रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे टायमिंग होतं. बाकी हा रोड ठीक आहे, फक्त 2-3 ठिकाणी एंट्र्या पण जातात. तर असा हा एक रूट आहे. तुम्हाला जर रांची किंवा जमशेदपूरवरतून या रोडने यायचं असेल तर नक्की येऊ शकताय. तर चला आता आपण पण पोचूया खैरागडला आणि तिथून जाऊया बॉर्डरला. खैरागड इथून फक्त 29 किलोमीटर राहिले, तर पोचू लगेच. खैरागड पासून फक्त 2 किलोमीटर बाहेर आहे आपण. आणि समोर गाडी बघू शकताय, मागे गाड्या बघू शकताय, साहेब बघू शकताय. आणि आपण थांबलो इथे कारण कोणत्या तरी मंत्र्याची का संत्र्याची किंवा मुख्यमंत्र्याची कोणाची तरी सभा चालू आहे म्हणून सगळ्या गाड्या थांबवून ठेवल्यात. म्हणजे यांना गरज आज इलेक्शनची आहे, मटेरियल पोचवण्याची किंवा ट्रान्सपोर्टेशनची नाही आहे. तर ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनासाठी कोणालाही ट्रान्सपोर्टेशन किंवा काही थांबवणं हे गरजेचं नाही आहे. तर चला आपण थांबलो आता वेटिंगला. किती वेळ त्या माणसाची सभा होते किंवा त्या नेत्याची सभा होते माहीत नाही, तर बघू. रवी भाऊ ना आम्ही थांबलो आता. रवी भाऊ, कसं झाला प्रवास? प्रवास तर सुकर झाला, पण आता टाइमपास करायला काही नाही आपल्याला. टाइमपास करायला आता ब्लॉग एडिट करतो नसतो, टाइमपास करू. चला वगैरे नाही, जवळ पोहोचू आता डायरेक्ट खैरागडला आहे. खैरागड पासून 100 किलोमीटर असेल बॉर्डर ना. 100 किलोमीटर आतमध्ये, 100च्या आतमध्येच असेल. तर डायरेक्ट बॉर्डरला पोहोचू आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात गेल्यानंतर आराम करायला थांबू परत आजची रात्र महाराष्ट्रामध्ये. तर चला भेटूया मित्रांनो डायरेक्टली आता सभा संपल्यानंतर. 2 hours later. 2 तास गेलेत आणि आता आपण निघालोय डायरेक्टली देवरी बॉर्डरला. हा रोड खैरागड मधून सरळ देवरीला जातो आणि इथून भंडारा आहे 160 किलोमीटर. तर डायरेक्टली आपण देवरी बॉर्डर वरती निघू. तर समोर दिसत असेल मित्रांनो बोर्ड आणि आपला हायवे. लेफ्ट साइडला गेलं तर रायपूर आणि राईट साइडला गेलं तर नागपूर. तर आहे चिंचोला आणि चिंचोल्यावरतून आपण घेतोय आता एक्झिट.
फायनली पोहोचलो आपण हायवेला. आणि समोर दिसत असेल ते आहे चेकपोस्ट. बघू शकता आपण निघालोय पुढे सरळ. तिकडून नाही गेलं तरी तीच प्रोसेस आहे, इकडून नाही गेलं तरी तीच प्रोसेस आहे. एक्झिट जरी असले तरी 100 रुपये घेतात. त्यामुळे निघून आलोय पुढे. चला संपला चेकपोस्टचा खेळ संपलेला आहे. तर चला आता निघूया पुढे. इकडे लाईन बघू शकता, ही एवढी मोठी लाईन आहे. आणि इथे एक छोटस मंदिर आहे बॉर्डरवरती, गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया. आलोय मित्रांनो काट्यावरती आणि नेहमीप्रमाणे 50 रुपये आणि RC काढून ठेवलाय. तर चला बघूया किती दाखवते आजचं घर सामानाचं वजन. पुढे गेल्यानंतर दाखवतो. 600 किलो आपल्या गाडीमध्ये माल आहे. घर सामानाचं वजन फक्त 600 किलो. फायनली आपला वेलकम टू महाराष्ट्र झालेला आहे कंप्लीट 5 दिवसानंतर. आतापर्यंत आपण कव्हर केलंय ते 800 किलोमीटरचा प्रवास आणि अजूनही 800 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तर रात्री नागपूरच्या जवळ पोहोचून आराम करण्याचा डोक्यात विचार आहे, कारण हा 800 किलोमीटरचा प्रवास रात्रीपर्यंत कव्हर होऊ शकतो. तर आत्तापर्यंत आपण ज्या रोडने आलो तर तो रोड कसा वाटला आणि त्या रोडबद्दल काही सजेशन्स वगैरे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला मित्रांनो पोचूया आता.